जाणीव ठेवा. त्यातूनच तुम्हाला मानसिक समाधान, शांती मिळेल. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण म्हणजे काय? ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीकृष्ण म्हणजे काय? श्रीकृष्ण म्हणजे प्रेम. श्रीकृष्ण म्हणजे सात्विक भाव. श्रीकृष्ण म्हणजे आपल्यामध्ये असणारा मोह, माया हे सर्व म्हणजे श्रीकृष्ण. श्रीकृष्णाला हल्ली आपली जागृतावस्था कोणत्या रूपात दाखवावी, त्याचं दृश्य स्वरूप पाहता यावं हे दाखवण्यासाठी श्रीकृष्णाला नेहमीच असं वाटतं की ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्ररूपात मला पहा. कारण हा मंत्र इतका साधा, सोपा आणि व्यवहारी जीवनाला धरून करता येण्यासारखा, लहानापासून ते मोठ्यापर्यंत केव्हाही कुठेही कसाही तो केला, ह्या रूपात मला हाक मारली तर मी त्यांच्यासाठी केव्हाही धावत येऊ शकतो. माझं हे धावत येणं म्हणजे तुमच्या श्रद्धेनेच तुम्ही मला आपल्याकडे खेचून घेणं. तुम्ही माझ्यावर पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवलात तर मी तुमच्यासाठी येणार नाही असं कधी होणार नाही. आता तर माझा आधार ही ह्या काळाची फार मोठी गरज झालेली आहे आणि म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो की ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या रूपात मला पहा, मला बोलवा. अशी हृदयापासून मारलेली हाक माझ्यापर्यंत पोचली तर मी तुमच्यासाठी धावू शकेन. म्हणून ही हाक मारताना पूर्ण श्रद्धेने मला बोलवा. विश्वास आणि श्रद्धा ही जणू काही माझी 2 पावले आहेत. तुमच्यामधली ओंकार शक्ती हे माझेच रूप आहे. प्रत्येक कालामध्ये मी वेगवेगळ्या रूपात वावरत असतो. ह्या काळात मी तुमच्यामधूनच वावरीन, तुमच्या नजरेतूनच मी पाहीन, तुमच्या हातातूनच मी काम करून घेईन. ह्या सर्वांसाठी तुमच्यातली माझी ओंकार शक्ती जागृत करण्याची अत्यंत गरज आहे. ह्या काळाची ही मोठी गरज आहे हे मला परत परत सांगावेसे वाटते. ही गरज पुरवण्यासाठी ठिकठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन सामुदायिक प्रार्थना करण्याची गरज आहे. इतर कोणतीही साधने, पूजा साहित्य गोळा करू नका. त्याऐवजी पूर्ण श्रद्धेने एकत्र येऊन सामुदायिक प्रार्थना करून सामुदायिक शक्तीची वाढ करा. अशाने तुमच्यामधील मी म्हणजे ओंकार शक्ती जागृत होईल असे मला निक्षून सांगावयाचे आहे. मी परत परत आपल्याला सांगत असतो की माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला आपलासा करून घ्या. जेव्हा तुम्ही मला पूर्ण श्रद्धेने हाक मारता, माझ्याकडे येण्यासाठी 1 पाऊल उचलता, त्यावेळेला मी तुमच्याकडे 1008 पावले धावत सुटलेला असतो. माझा भक्त मला प्राणापेक्षा प्रिय आहे. निसर्ग म्हणजे मी आहे. मी निसर्गाचे उदाहरण मुद्दाम देतो कारण पंचमहाभूतामध्ये मी जागतो. मी सर्वांसाठी सारखा आहे. माझ्यावर अविश्वास दाखवतो म्हणजे स्वतःवर अविश्वास दाखवणे असल्यासारखे आहे. तुम्ही स्वतः जेव्हा कोणत्याही गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवून काम करता तेव्हा तुमच्या हातून ही गोष्ट घडते. अशा वेळेस तुमच्या मनात मी हे करू की नको अशी द्विधा मनस्थिती झाली तर माझ्यावरच अविश्वास दाखवण्यासारखे आहे. म्हणून प्रत्येक वेळेस माझ्यावर विश्वास ठेवताना स्वतःवर तेवढाच विश्वास ठेवा आणि आत्मविश्वासाने पाऊल पुढे टाका. ज्या आत्मविश्वासाने तुम्ही पाऊल पुढे टाकाल तितक्याच आत्मविश्वासाने मी तुमचा हात धरून तुम्हाला पुढे घेऊन जाईन आणि हे जेव्हा घडेल तेव्हाच तुम्हाला मला एकत्र येण्याची संधी येणार. आजच्या काळाची ही फार मोठी गरज आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगत असतो की मला फूल वाहायला पाहिजे, प्रसाद दिला पाहिजे असे काहीही नाही. तुम्ही जे काही करणार ते पूर्ण भावनेने करा, माझ्यावर विश्वास ठेवून करा, चांगल्या सात्विक विचारांनी वागा. ते विचार मला पोचतात आणि तुमच्यातला मी जागृत होतो आणि तुम्हाला परत परत मदत करतो.
हे माझ्या मदतीचे हात तुम्हाला जेव्हा मिळतात तेव्हा तुमच्या जीवनात आनंद निर्माण होतो आणि तुम्हाला आपोआप त्याची जाणीव होते व त्यातून मानसिक आनंद प्राप्त होतो. आपण जेव्हा चांगले कृत्य करतो तेव्हा त्या कृतीमध्ये मी आहे याची जाणीव ठेवा. लाखो रुपये खर्च करून जी मानसिक शांती मिळत नाही ती ह्या सात्विकतेच्या भावनेतून मिळते. म्हणून मला जवळ करा, सात्विक भाव जवळ बाळगा. तो जवळ बाळगल्यामुळे मी तुमच्या अगदी जवळात जवळ येतो, तुमच्याजवळ राहतो, तुमच्या हातून काम करतो आणि तुमच्या हातातूनच सर्व करून घेईन असे आश्वासनही देतो. तेरा दर्शन करने आऊं, लोग कहे जय माता की. तेरा दर्शन करने आऊं, लोग कहे जय माता की. तेरा दर्शन करके जाऊं, लोग कहे जय माता की. तेरा दर्शन करके जाऊं, लोग कहे जय माता की. ओ तेरा दर्शन करने आऊं, लोग कहे जय माता की. तेरा दर्शन करने आऊं, लोग कहे जय माता की. मन से जाप करे जो वो जन्म मुक्ति पाता है, जन्म जन्म के बंधन छूटे भवसागर तर जाता है. जय जय अम्बे जय जगदम्बे, जय जय अम्बे जय जगदम्बे. ओ जय जय अम्बे जय जगदम्बे, जय जय अम्बे जय जगदम्बे. जय जय अम्बे जय जगदम्बे, जय जय अम्बे जय जगदम्बे. जय जय अम्बे जय जगदम्बे, जय जय अम्बे जय जगदम्बे. डेरों वाली शेरों वाली माता, तेरे दर्शन जो भी पाता. ओ एक तेरा नाम अम्बे, दुखड़े सारे मिटाता.
अंधेरी रात थी, तूफान घिर के आया था, थी कश्ती डोलती, लहरों ने जुल्म ढाया था। दीवानी रहती थी, एक दिल जगन रचाया था, किसी भक्त ने घर पति से बोली साथ ले चलो जगराते पर। ससुर ने डांट के कमरे में बंद उसको किया, चला जगराते पे बेटे को उसने साथ लिया। वहां पे देखा फूला जागरण में बैठी थी, भवानी माँ से वो ये बार बार कहती थी। क्या? और सहारे दुनिया के मेरा सहारा तू ही तू। और सहारे दुनिया के मेरा सहारा तू ही तू। और सहारे दुनिया के मेरा सहारा तू ही तू। और सहारे दुनिया के मेरा सहारा तू ही तू। हो तू ही तू माँ तू ही तू। तू ही तू माँ तू ही तू। हो तू ही तू माँ तू ही तू। तू ही तू माँ तू ही तू। और सहारे दुनिया के मेरा सहारा तू ही तू। और सहारे दुनिया के मेरा सहारा तू ही तू। ओ सारे बोलो, जय माता दी। ओ मिल के बोलो, जय माता दी। ओ प्रेम से बोलो, जय माता दी। ओ मीठा बोलो, जय माता दी। जय शेरा वाली, जय माता दी। जय मेरा वाली, जय माता दी। पहाड़ा वाली, जय माता दी। जय मुद्रा वाली। जय माता दी। ओ सारे बोलो, जय माता दी। ओ मिल के बोलो, जय माता दी। अरे मीठा बोलो, जय माता दी। जय माता दी, जय माता दी। ओ जय माता दी, जय माता दी। जय माता दी, जय माता जय माता दी। जागो माँ जागो, माँ जागो। जागो तुम्हारे भक्त तुमको जगाए। जागो तुम्हारे भक्त तुमको जगाए। आओ माँ लाल तुम्हें रो रो बुलाए। माँ
वासुदेवाय। ॐ नमो भगवते 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 वासुदेवाय।